मी लई दिवस गुलालाची वाट बघत होतो. काय होतंय ते दाखवल्यानंतर पायाचं आम्हाला कळलं. मग ते पायाचं क्लिअर होतोपर्यंत आम्ही डॉक्टर आम्हाला म्हणले होते की आराम द्या, लगेच पळू नका. त्याच्यामुळे आम्ही बसून ठेवला. खरेद केलं तिसरं मैदान आहे. गाणनला 1 नंबर केला आणि त्याच्या आधी 1 बिनजोड आणि आज घेतल्यापासून हा तिसरा गुलाल आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रशांत गणवड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो बुरकोळीच्या मैदानात आणि सुंदर असं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडलं. आणि या मैदानामध्ये मुरदरीकरांचा हरण्या याने एक नाही आज 2 नंबर केलेला आहे. आपल्यासोबत मालक आहेत. मालक आपली ओळख करून द्या की. माझं नाव अखिलेश खाटके, राहणार मोरदरी. दादा नमस्कार. नमस्कार. आज सुंदर असं ओपनचं मैदान बाहेर पडलं. सुंदर अशी गाडी पळाली. तुमच्या बैलानं आज 2 नंबर केला. काय सांगताल पहिल्या विषयी? बैल पळतोच, पण मध्यंतरी जरा थोडस पावसामुळे ह्याच्यामुळं थोडस जरा पायाला लागलं होतं, त्यामुळे लई दिवस बाहेर नव्हता. आता बैल पळत पहिल्यासारखा आता पळायला लागले. मी आता रुटीन मध्ये आल्यामुळे पहिल्यासारखा पळायला लागला. मी लई दिवस गुलालाची वाट बघत होतो. आता ह्याच्या आधीचं नियोजन कसं होतं ना आजचं नियोजन कसं काय झालं? आजचं नियोजन म्हणजे ते आमचे कबाली बैलाचे मालक सागराचे गाडगे मुरम, तर ते आपलं मग गावातल्या गावात संबंध येतील. तर मग त्यांनी नियोजन केलं होतं. ते विजू भाऊ मध्ये त्यांना फोन केला होता. त्यांनी मग नियोजन झालं अचानक मध्ये आमचं, आज पळायला आलं. आज गाडी कशी पळाली? गाडी आज खालून 3 हिस्स्यात गाडी 1 नंबर पळाली. ड्रायव्हरने पण गाडी अशी एकदम मस्त आणली. म्हणजे कोण होतं ड्रायव्हर? चेतन ड्रायव्हर कारुंडेकर. कुणासोबत पळाला आज? आज देवा म्हणून बैल आहे त्यांचा, हा, त्यांच्यावर पळाली. कशी गाडी पळाली? गाडी 3 हिस्स्यात एकदम म्हणजे टवटाक गाडी पळाली, एकदम खालपासून वरपर्यंत निकालापर्यंत. आता बैल मध्ये खूप दिवस मैदानात दिसत पण होतं, नक्की काय झालं होतं? बैलाच्या पायाला नाही का, तुम्हाला म्हणलं की बैलाच्या पायाला जरा चमकला होता पाय त्याचा. ते पळताना त्यावेळेस आम्हाला काही कळलं नाही, पण जेव्हा पुढच्या 1-2 मैदानात ज्यावेळेस आम्ही नाही का बैल कमी का होतोय ते दाखवल्यानंतर पायाचं आम्हाला कळलं. मग ते पायाचं क्लिअर होतोपर्यंत आम्ही डॉक्टर आम्हाला म्हणले होते की आराम द्या, लगेच पळू नका. त्याच्यामुळे आम्ही बसून ठेवला. हरण्या कुठून घेतला होता? काय पहिलं आम्ही 40गाव मधून घेतला होता आदत असताना. काय बघून घेतला होता आता तुम्हाला? नाही, असंच मग फेरा काढला होता फक्त त्यांनी तिकडं, हा, आणि त्याचे फक्त असे व्हिडिओ बघितले होते. त्यानंतर आम्ही गेलो आणि आम्हाला पास झाला, आम्ही घेऊन आलो. म्हणजे आता इथून पुढचं नियोजन वगैरे कसं असणार आहे काय? आमचे भाऊ आहेत दुसरे, सोन्या भाऊली म्हणून, ते काय आज आले नाही, त्यांना काम होतं. तेच नियोजन करतात पहिल्यापासून आपल्याचं, म्हणजे आदतपणापासून. आता हरणे आपल्याला कुठल्या मैदानात दिसेल पुढच्या? आणि आता 31ला एक मैदान आहे ओपनचं. ते एक 13 किंवा मग 3 तारखेला एक मैदान आहे बघा, पेडगावचं. हा, तिथं 2 मैदानात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, आपली ओळख करून द्यायची. माझं नाव पप्पू मानी माळशिरस. आज जे सुंदर असं बुरकोळीचं मैदान पार पडलं आणि या मैदानात आज तुम्ही 2 नंबर केला. हा, तर कसं नियोजन झालं देवाचं? काय जुळलं कसं काय? आमचे नियोजन करतात विजय मधने फलटण, सर्वसेस तेच नियोजन करतात. त्यांनी सांगितलं उद्या यायचंय आपल्याला, मैदानाला जायचंय. आलो सकाळी. मुरदरीचा हरण्या दोन्ही गाडी छान पळाली, 2 नंबर झाला. गटाला कशी काय गाडी पळाली? 1 नंबर गटात पळाली, चांगली पळाली. फेरा वाढत गेली गाडी गती. गाडीचे ड्रायव्हर कोण होते? चेतन ड्रायव्हर कारुंडे, आमचा ड्रायव्हर. पाठीमागं पण ते सांगतात. आता थोडस जरा देवाविषयी इतिहास सांगा. देवाचा इतिहास म्हणजे देवाची आत्ताची खरेदी आहे. आजचं 3रं मैदान आहे. आता खरेदी केली? हा, खरेदी केलं 3रं मैदान आहे. गाणनला 1 नंबर केला आणि त्याच्या आधी 1 बिनजोड आणि आजचं 3रं मैदान. हा, त्याच्या आधी पण बैल भरपूर पळत होता. पायऱ्या वाचून तेव्हा पहिल्या मार्गाकडे थोडं नियोजन होत नव्हतं, त्याच्यामुळे थोडा अंधारात होता. पहिल्यांदा त्यावेळेस पण चांगल्या गाड्या मारल्या, पण आपल्याला पैर होत नव्हतं. देवाबद्दल काय सांगाल? घेतल्यापासून हा कितवा गुलाल झाला? घेतल्यापासून हा 3रा गुलाल आहे. कसं काय नियोजन झालं होतं आजच्या मैदानात? काय त्या दिवशीपासून आम्हाला फोन येत होते. मग आज जे काही नियोजन करते ते विजय मधने करतात, त्याच्यामुळे त्यांचा कॉल आला उद्या आपल्याला मैदानात जायचंय. ठीक आहे म्हणलं, नाही काय अडचण. आलो, छान गाडी पळाली, 2 नंबर झाला. काय सांगाल देवाबद्दल? आज बैल आपला पळतोच, पायऱ्यावरच्या अंधारात होता. आता नाही काय तुम्हाला धन्यवाद.